हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना माझा श्री गणेशा श्री स्वामी समर्थ माझ्या ताईंनो दादांनो. तर आजचा ब्लॉग आपला असणार आहे प्रोडक्टबद्दल व्यवस्थित तुम्हाला मी माहिती कशी देऊ. मी इतकी छान व्यवस्थित प्रकारे तुम्हाला रोज माहिती देत असते, तरी पण बऱ्याचशा ताईंना किंवा दादांना आपण जे बोलतो ते समजत नाही आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा असं ठरवलं की चला आज आपण एक छोटासा ब्लॉगच का होईना पण व्यवस्थित त्यांना ताई दादांना माहिती आपण देऊ शकतो. त्याच्यासाठी मी आज पुन्हा एक छान ब्लॉग बनवत आहे. तर ब्लॉगला फुल्ली वॉच करा आणि माहिती तुम्हाला यूजफुल वाटली तर प्लीज 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 ताईच्या चॅनलला भेट द्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, तर आपण चालू करूया, ब्लॉगला स्टार्ट करूया. ठीक आहे, तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला नेहमी सांगते की ताईंनो आपल्याकडे स्किन केअर म्हणा, हेअर केअर म्हणा किंवा बॉडी केअर म्हणा, ह्याचे रिलेटेड सगळे काही प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि आपले प्रोडक्ट प्युअर नॅचरल ऑर्गॅनिक आहेत आणि आपण प्रोडक्टविषयी खूप छान माहिती आपल्याकडे आहे. त्यानुसार आपण प्रोडक्ट सेल करतो. ठीक आहे, आणि प्रोडक्ट आपण स्वतः बनवतो. होममेड प्रोडक्ट, सोप म्हणा, शॅम्पू आहेत, ऑइल आहे, कंडिशनर आहे, हेअर मास्क आहे, खूप सारं काही आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहे. स्किन रुटीनमध्ये आपल्याकडे ॲक्नी, पिंपल्ससाठी, रिंकल्ससाठी, वांगसाठी, डार्क सर्कलसाठी सगळ्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. पण तुम्हाला त्याच्यासाठी ताईच्या व्हिडिओला फुल्ली वॉच करायचं आहे, तेव्हा जाऊन ताईकडनं छान छान तुम्हाला भन्नाट आयडिया भेटत राहणार आहे. ठीक आहे, पण त्याच्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला पहिलं सर्वात प्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या लाईव्हशी रोज जुडा, तेव्हाच ताईकडनं छान छान प्रोडक्ट तुम्हाला पाहायला मिळतील. आणि प्रोडक्टचे रिन्यूसुद्धा खूप छान आहेत माझ्या ताईंनो दादांनो. अगदी 7 डेजमध्ये सगळ्यांना भन्नाट रिझल्ट येतो. म्हणजेच ताई कोणाशी खोटं बोलत नाही आहे किंवा कोणाची फसवणूकसुद्धा करत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सगळं काही आपल्याकडे व्यवस्थित प्रोडक्ट आहेत आणि सगळे काही इन्ग्रेडियंट आपले मेन इन्ग्रेडियंटवर सगळं फोकस असतं आमचं की आपण ह्याच्यामध्ये काय ॲड करू शकतो, काय ॲड करायचं ज्याच्याने तुमच्या स्किनला हार्म नाही झाली पाहिजे. ठीक आहे, तर तुमच्या स्किनला आपल्या प्रोडक्टने काहीच हार्म होत नाही. सेन्सिटिव्ह स्किन असेल, ऑइली असेल, कुठलीही स्किन असू द्या ताईंनो दादांनो, सगळ्या स्किनला आपले प्रोडक्ट चालतात. तुम्ही विचार करा, ऑल स्किन प्रोडक्ट आहेत आपले, म्हणजेच कोणाला हार्म होत नाही, रिॲक्ट होत नाही, काहीच होत नाही. ठीक आहे, तुम्ही फक्त एकदा ह्या ताईवर भरोसा करा, विश्वास करा आणि ताईकडनं प्रोडक्ट नक्कीच एकदा बाय करून बघा. मी 100% सांगते तुम्हाला, खूप छान 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 तुम्हाला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करेल आणि 100% तुम्हाला रिझल्ट देणारच. तुमचा विश्वास कधीच ताईवरनं कमी होऊन देणार नाही. फक्त एकदा ताईच्या फॅमिलीमध्ये तुम्ही सामील व्हा आणि ताईसोबत जुडा, मग बघाच तुम्ही. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे आपल्याकडे बघा बॉडी व्हाईटनिंग क्रीम आहे. जर तुम्ही खूप सारं उन्हामध्ये जाता, त्याच्याने तुमची बॉडी पूर्ण टॅनिंग झाले सनलाईटमध्ये जाऊन. त्याचप्रमाणे जर तुमच्या स्किनला खूप सारे डाग आहेत, ताई माझ्या स्किनवर डाग आहेत, खरूज आहेत, ठीक आहे, डाग आहेत, खरूज आहेत आणि असे थोडे मध्ये मध्ये चट्टे आहेत, जे पण तुमच्या स्किनवर असतील ना, 100% सांगते क्लिअर होणार. 100% सांगते तुम्हाला क्लिअर होणार, ते पण विदाऊट तुम्हाला रिॲक्शन. असं नाही की लावल्यावर मला काही प्रॉब्लेम होईल का, माझी स्किन जळेल का किंवा माझ्या स्किनला इचिंग होईल, काहीच होत नाही. तर तुमच्या बॉडीवर जिथे तुम्हाला वाटते ना टॅनिंग आहे, ठीक आहे, फेस सोडून, ही क्रीम जी मी दाखवते बॉडी व्हाईटनिंगची, ही फेसवर कदापि अप्लाय करायची नाही आहे. ठीक आहे, का तर आपल्या बॉडीची स्किन आणि फेसची स्किन खूप अलग असते. ठीक आहे ताईंनो, ही फक्त बॉडीसाठीच आहे. ते जिथे बॉडीवर तुम्हाला वाटते माझं टॅनिंग आहे, रफ झाले, घाण झाले, इथे ब्लॅक झाले किंवा नेकवर पाठीमागे खूप ब्लॅक झाले गळ्यातले ज्वेलरीमुळे, त्याच्यावर पण तुम्ही हा लावू शकता आणि ते पण तुम्हाला 7 डेजमध्येच पूर्ण क्लिअर होणार. ठीक आहे, तर तुम्ही नक्कीच यूज करा. त्याचप्रमाणे आपल्याकडे डे नाईटचा कॉम्बो आहे. तुमच्या स्किनमध्ये ॲक्नी म्हणा, पिंपल्स आहेत, रिंकल्स आहेत, वांग आहे, डार्क सर्कल आहे, स्किन लूज आहे, स्किन टॅनिंग आहे, स्किनवर खूप सारे पिगमेंटेशन आहेत, एनिथिंग तुमच्या स्किनला जे प्रॉब्लेम असतील, ताई माझ्या सुरकुत्या पडतात किंवा ताई माझे खूप वर्षाचे वांग आहेत, जातच नाही, तुम्ही माझी क्रीम तर ट्राय करा. नाही गेले ना ताई तुम्हाला पैसे रिटर्न देईल. एवढं कोण सांगते मला सांगा ना. ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या, कोणी कधीच आपल्याला आपले पैसे रिटर्न देत नाही, रिफंड देत नाही. पण आम्ही जर ऑनलाईन येऊन तुम्हाला बोलतो की तुम्हाला रिझल्ट आला नाही तर ताई तुम्हाला पैसे रिफंड देईल, म्हणजेच काहीतरी आपल्या प्रोडक्टमध्ये दम असेल.
शाश्वती आहे आपल्याला, ठीक आहे, तेव्हाच आपण बोलतो. आणि खरं सांगते माझ्या ताईनं खूप छान रिझल्ट आहे. मेल फिमेल कोणीही लावू शकतात आपले प्रोडक्ट, ठीक आहे. ताई असू द्या, दादा असू द्या, कोणीही लावू शकता. तुमची स्किन ऑइली असेल तरी चालेल, सेन्सिटिव्ह असेल तरी चालेल, कुठलीही स्किन असू द्या तुम्हाला सूट होणार. प्लस 15-16 वर्षाचे गर्ल्स बॉईज त्यांनाही स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा माझे प्रोडक्ट वापरू शकतात. तुम्हालाही तितकंच चांगला रिझल्ट येणार. आणि तुमची स्किन तर खूप नाजूक असते, पण तरीसुद्धा तुम्हाला जरा पण साईड इफेक्ट स्किनच्या बाबतीत काहीच होणार नाही, ठीक आहे. तर ज्यांना कोणाला बाय करायचे त्यांनी नक्कीच आपण 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, तिकडे जाऊन बाय करायचं आहे. आणि 100% तुमची आणखी काय मोठी क्वेरी असेल फेस रिलेटेड, हेअर रिलेटेड, काही असू द्या, स्किन केअर म्हणा, हेअर केअर म्हणा किंवा बॉडी केअर म्हणा, काहीही तुमचे रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्कीच माझ्याशी शेअर करायचे, ठीक आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे एलिव्हेरा विथ पपैया जेलसुद्धा आहे. हे पपैया जेल आहे आणि हे एलिव्हेरा विथ तुलसी जेल आहे. ह्याचासुद्धा आपण कुठे कुठे कसा कसा उपयोग करू शकतो ते मी रोज नेहमीच लाईव्हला तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजवत असते, तरीसुद्धा सांगते. हे एलिव्हेरा विथ तुलसी जेल तुम्ही पूर्ण फेसवर लावू शकता, डोळ्यांच्या वर लावू शकता, डोळ्यांच्या खाली लावू शकता. प्लस हे जेल तुम्ही केसांनासुद्धा लावू शकता. केसांना म्हणजे काय, केसांना नाही लावायचं आहे, आपल्या स्कॅल्पला लावायचं आहे. खूप छान ह्याचासुद्धा रिझल्ट आहे, ठीक आहे. स्कॅल्पमध्ये तुमच्या इचिंग असेल, डॅन्ड्रफ असेल किंवा बोलतात ना खूप सारं ताई स्कॅल्पला खास सुटते, माझ्या केसामध्ये कोंडा आहे, केस हेअरफॉलसुद्धा होतो. हेअरफॉल आपल्याला कधी होतो, जेव्हा आपल्या केसामध्ये हे चालू होते, घाण डस्ट जमा होते, त्याच्यानंतर हे सगळे आपले प्रॉब्लेम वाढतात. तर तुम्ही ते स्कॅल्पलासुद्धा लावू शकता. जेल तुम्ही फेसवर, हे दोन्ही जेल तुम्ही फेसला अप्लाय करू शकता, पण हे जेल तुम्ही स्मोस्टली स्कॅल्पवर अप्लाय करू शकता, ठीक आहे. ह्या जेलमध्ये जरी तुम्ही थोडी दही मिक्स करून लावली ना तरी चालते. बेस्ट आहे, ठीक आहे. खूप छान चांगल्या रेमेडी मी तुमच्यासाठी देत आहे. फक्त तुम्ही माझे फुल्ली व्हिडिओ वॉच करा, म्हणजेच तुम्हाला खूप छान चांगल्या माहिती ताईकडनं भेटत जातील, ठीक आहे. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझ्या सगळ्या ताईंनी स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे आणि निरोगी राहायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही स्वस्थ असणार, मस्त असणार आणि निरोगी असणार, तेव्हाच तर जाऊन तुम्ही तुमच्या फॅमिलीला स्वस्थ मस्त निरोगी ठेवू शकता, ठीक आहे. म्हणजे ताईंनो, तर फुल्ली वॉच करत राहा आपल्या व्हिडिओला आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.